पत्रकार व न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना तसेच परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्टकडून वृक्षारोपण संपन्न। मिरजेतील मुमुक्षू मंदिर परिसरात न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी कोर कमिटी, सांगली जिल्ह्यातील सर्व पत्रकार आणि परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडून पर्यावरण जागरूकता तसेच परिसर हिरवागार राखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम आज हाती घेण्यात आला होता। यासाठी इचलकरंजी महापालिकेचे उपायुक्त स्मृती पाटील तसेच विशेष सहाय्य करणारे डॉक्टर स्वप्नील कनेरे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाला सुरुवात करण्यात आली। यावेळी उपस्थित पत्रकारांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर विनोद परमशेट्टी, मुमुक्षू मंदिराचे अध्यक्ष डॉक्टर चिदानंद चिवटे, ज्येष्ठ पत्रकार के जाधव, मोहन वाटवे, कुलदीप माने, सदानंद नावंदे, मिरज शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अरुण लोंढे, शंकर भोसले, आतिश अग्रवाल, रवींद्र कांबळे, राजेंद्र कांबळे, जालिंदर हुलवान, राहुल मोरे, बाबासाहेब आळतेकर, गणेश आवळे, इम्तियाज शेख, कौसेन मुल्ला, आदी माने, धनंजय हलकर यांच्यासह अनेक महिला भगिनी व बांधव या वृक्षारोपणासाठी हजर होते। कमिटी, परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट, मुमुक्षू मंदिर ट्रस्ट आणि माऊली फाउंडेशन तर्फे मुमुक्षू मंदिर इथे आज वृक्षारोपणचा एक कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। आम्ही न्यू इंग्लिश स्कूल कोर कमिटीने ठरवलं की हे वर्षभरात जेवढं काही आपल्याला झाडं लावता येतील, निसर्गाच्या सानिध्यात वाढवता येतील आणि आपली जे नैसर्गिक झाडं आहेत त्यांचं लावणे आणि त्याचं संवर्धन करणे यासाठी हे कार्यक्रम घेतलेले आहे। आतापर्यंत 3-4 कार्यक्रम झाले, आतापर्यंत एक 400-500 झाडं लावण्यात आलेली आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्या मिरजेच्या सांगली जिल्ह्यातल्या पत्रकार बंधू भगिनींच्या बरोबर हा एक वृक्षारोपणचा कार्यक्रम आज मुमुक्षू मंदिर इथे घेतलेला आहे। आज जवळजवळ एक 100 जाडं लावण्यात येतील आणि असे पुढच्या प्रत्येक 15 दिवसांनी एका संघटनेबरोबर घेऊन अशी झाडं जेवढं लावता येतील तेवढं लावून आणि महत्त्वाचं म्हणजे ते नुसतं लावून थांबणं न करता त्याचं संवर्धन कशा करता येईल अशाच ठिकाणी झाडांचं लावण्यात येईल। हा उपक्रमासाठी आपण सर्वजण आज पत्रकार बंधू आलात, आपला मी आभारी आहे आणि असंच तुमचं सहकार्य आम्हाला मिळो आणि एक समाजासाठी काहीतरी उपक्रम चांगला चालवत यावं ह्याबद्दल घेतलं। धन्यवाद।